शिवतेज पारंबे या टीमकडे नजरा वळवल्या जातील तर डीजे सांबरवाडी या टीमकडे देखील नजरा वळवल्या जातील. बोथ टीम्स आर डेंजरस ऑन धिस युनिट. हे पाहावं लागेल. या संपूर्ण टीम आहेत ना, या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. एक कडक कडकडीत मॅच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये दहिवड विपक्ष पेटरी असा सामना रंगला होता आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा शिलेदार अर्थातच सौरभ देवरे मोन्या ठरला होता. तर मोन्याला आम्ही विनंती करेन की प्लीज आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही तुम्हाला बहाल करणार आहोत. विनंती असेल की आमच्याकडून चुकून ते राहिलेलं आहे मॅन ऑफ द मॅच देण्याचा, त्यासाठी आम्हाला लक्षात आल्यानंतर आम्ही तुम्हाला ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. चला मोन्या लवकर या, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही तुम्हाला देणार आहोत. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा बॉल, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने. पहिल्याच बॉल वरती डॉट बॉल येत असताना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळालाय सिद्धार्थ. वाह, कम्मालीचा हा गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये शरीराचा सडपातळ बांधा हा गोलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्यात. तालीम दिली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. स्ट्राइक एंड वरती बाठर आतिश. ओ यावेळी मात्र ऑन झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. म्हणूनच म्हटलं जातं ना, अरे धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे आणि संघर्षाची ही वाट आहे. वाटेवरचा प्रवास आहे. प्रवास सुरू केलाय पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये. एक धाव स्कोर कार्ड वरती. हा पुढचा बॉल. हो यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न. बॅटचा इनर एज बिहाइंड द विकेट. एक धाव धावफलकावरती अंकित झाल्या. स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धाव संख्या 2 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळाल्या. 2 रन्स ऑन दी बोर्ड. 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा अंकित झाल्यात. स्ट्राइक एंड वरती आतिश. कम्मालीचा हा फलंदाज आहे. विथ द अँगलने गोलंदाज. हो 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 यावेळी उडवला तिलस्मी वार. चेंडू सीमा पार आला ना तो क्रॅकिंग विध्वंसक षटकार. मिळाला जिथे शफल झाले ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर आणि तिथून मात्र अक्रॉस द लाईन डीपिश मिड विकेटला. कम्मालीचा हा फटका. पुढचा बॉल. हो यावेळी मात्र या पठ्ठ्याने सांगितलंय, अरे उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जिद हो जीतने की तो हार भी मुझे हरा नहीं सकती. कॉन्सिक्यूटिव्ह बॅक टू बॅक दुसरा षटकार. साधावा.
न्यू बॉलर इन 8 नंबर 2 वरती आलाय. नाव आहे राकेश घाडगे, जर्सी क्रमांक 9. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती एक अफलातून अटॅकिंग फाटर, नाव आहे आतिश इनिंग त्याने आतापर्यंत खेळली आहे. डेंजरस बॅट्समन. डीजे सांबारवाडी टीमचा हा पठ्या हुकमी एक्का. यस, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मात्र राकेश घाडगे. पहिलाच बॉल मिस टाइम आहे. अंडरनीटेड येईल का? नो मॅन्स लँड मध्ये सुई मधून धागा विनावाना अशा पद्धतीने या पठ्याने हा बॉल विनलाय. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेपार. आला ना तो 1 बाउन्स. चौकार. 4 रन्स. मिस हिट आहे. अंडरनीटेड येईल का? ओ माय गॉड, कॉलिंग चुकलंय. आणि दरम्यान मात्र इथे विरंगुळा पाहायला मिळाला. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेपार. आला ना तो चौकार. 4 रन्स. तू ध्यानी जरा ठेव, जिथं भाव तिथं देव. चल भेटूया विटू रकू माईला. तू ध्यानी जरा ठेव, तू ध्यानी जरा ठेव, जिथं भाव तिथं देव. चल ऐकूया संतांच्या वाणीला. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. चल ग सखे, चल ग सखे. बॉलर इन ॲट नंबर 3 वरती नाव आहे सूर्यकांत घोघावले. एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये. एक्सप्रेस
बिलॉंग करतो या टीमचा, एक पाठीचा कणा, बॅकबोन म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज. चर्चा होईल त्याच्या अगेन्स्ट कमलेश कशा पद्धतीने रणनीती आखेल, डिफिकल्ट करेल का या सिच्युएशनला. स्कोर कार्ड वरती नजर वळवली तर 28 नो लॉस, पहिला ब्रेक थ्रू मिळेल का. ओ यावेळी मिस टाइम आहे, अंडरनीटेड येईल का. नो, चेंडू सरळ सीमा रेषेपार आला ना, तो आणखी एक जोरकस षटकार. गोलंदाजी पाहायला मिळाल्या, वेग, भन्नाट वेग असलेला हा सूर्यकांत गोगावले मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या नावाचं वादळ घोंगावलंय, त्याच्या नावाचा बोलबाला इथून पुढे बाहुबलीला रोखायचा, बाहुबलीला थांबवायचं. या बाहुबलीला रोखण्यासाठी व्हेरिएशन मस्ट आहे, ते आहे त्याच्याकडे. तो निघालाय आपल्या रनवेवरून. हो, यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा बॉल आणि हीच रणनीती राहिली आहे. इन कठोर बॉलर पाहायला मिळालाय, बॉल पडल्यानंतर ऑफस्टिक आणि ऑफस्टिक वरून लेग स्टंप वरती जाताना पाहायला मिळालाय. आणि ही रणनीती इन कठोर बॉल ज्यावेळी गोलंदाज हाताळत असतो ना, फलंदाजांना अनेक वेळा प्रश्न पाडलेत आणि या प्रश्नाचं उत्तर आता मात्र द्यावं लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर कमबॅक केलंय, आता मात्र इथून अटॅकच करावा लागेल. जिथे धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 35 धावा. खोलवर पद्धतीचा बॉल, हो यावेळी मात्र असं म्हटलं जातं ना, जिंदगी में जीत और हार का मतलब क्या है. अरे जिंदगी में जीत और हार आप पर निर्भर करती है. मान लो तो जीत है, अगर ठान लो ना तो हार भी आपको हरा नहीं सकती. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ठाणावं लागेल. सूर्यकांत यांनी मात्र पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसा करावा ना, याचा तंतोतंत उत्तर दिलाय. 17 नंबर जर्सी परिधान केलेला हा पठ्या टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळालाय. आपल्या रनवेवरून निघतोय. पहा हा पठ्या किती गोंडस आहे. मैदानाच्या आतमध्ये किमया केले त्याने, मात्र समोर बाहुबली कास पठारचा. हो, याही वेळी पहा इथे काय घडलंय. एकाच एंडला 2 बॅटर. नॉन स्ट्राईक एंड वरून बॅकअप येणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, बॅकअप फार महत्वाचं आहे. नाहीतर पॅकअप होण्यासाठी वेळ लागत नाही. बॅकअप येत नाहीये, बॅकअप लेट आला आणि दरम्यान मात्र धावसंख्या जैसे थे वैसे 35 या आकड्यावरती. वा मित्रांनो, या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल ना, तर एकदा जोरदार टाळ्या होण्यामध्ये काही हरकत नाहीये. सूर्यकांत गोगावले हे नाव समोर आलंय. एक्सप्रेस करतोय डीजे सांबरवाडी टीमचा हा पठ्या मैदानाच्या आतमध्ये. चला थोडासा वेग घ्या, थोडासा स्पीडअप घ्या, कॉलिंग घ्या. चला वेग घ्या. येस, अंपायर देखील आपल्याला कॉल देत आहेत, चर्चा होईल. हो, यावेळी पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा बॉल, पंचांकडे दाद मागितली आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा धाव. मात्र इथे पहिल्या बॉल वरती षटकार ठोकल्यानंतर फक्त आणि फक्त धावा खर्ची केल्या त्या 2 आणि 8 धावांचं षटक टाकलंय मित्रांनो. एकदा सूर्यकांत गोगावले साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वाह, काय खेळाचा नमुना दाखवलाय.
लाइफ जितनी हार्ड होगी ना आप उतने ही स्ट्रांग बनोगे, आप जितने स्ट्रांग बनोगे लाइफ उतनी ही इझी बनेगी. इझी बनवून टाकणारा हा पठ्ठ्या सूर्यकांत गोगावले टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळाला. डीजे सांबरवाडी गावचा हा सितारा आज मैदानाच्या आतमध्ये उल्लेखनीय कामगिरी करतोय. वा यस, इथे करेक्शन केलं जाईल. यस, पारंबे टीमचा हा खेळाडू आहे. यस, पहिल्यांदाच त्या ठिकाणी पोहोचतोय मित्रांनो, करेक्शन करा. यस, चर्चा होते. यस, इथे शिवतेज पारंबे टीमचा हा खेळाडू आहे, चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज नाव आहे योगेश. हो, यावेळी मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक धाव घेतली आहे. चिक त्याचबरोबर आपण ज्या प्रकारे लॉट्स वाढले होते त्यावेळेला आपण सांगितलं होतं की पहिल्या फेरीच्या मॅचेस झाल्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी आपण लॉट्स पाडणार आहोत. जो संघ विजयी झालेला आहे त्या संघातील कॅप्टनने टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचं आहे. कासानी संघाचा कॅप्टन, दहिवड संघाचा कॅप्टन, वाघजाई सारकळ संघाचा कॅप्टन, कडववाडी सारकळ, त्याचबरोबर चोरगेवाडी आणि तदनंतर सावली आणि तदनंतर विजेता संघ म्हणून आपण एक चिठ्ठी पाठवणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, चला ज्या संघांची मी नावं घेतली त्या संघाचे कॅप्टनने लगोलग यायचं आहे. मधल्या इनिंगमध्ये आपण लॉट्स पाडणार आहोत. ऑल टू कॉम्बॉक्स. दरम्यान मात्र कमलेश यांच्या फाट मधून आडव्या फाटने शॉडम पुल इज सक्सेसफुल षटका ठोकलाय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाल्या युनिक लाईव्हच्या माध्यमातून. पहा, शॉडम पुलचा हा फटका वेगाने, जेवढा बॉल आला ना तेवढा वेगाने हा बॉल डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये कमलेश यांच्या अगेन्स्ट. हा गोलंदाज ओव्हर द विकेटने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफूट वरती गेले होते. दरम्यान मात्र स्ट्राईक, एकाच एंडला दोन बॅट. कमलेश, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? सॅक्रिफाईस केलाय आपला विकेट आतिश यांनी मात्र. यस, इथे पहिला ब्रेक थ्रू रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळालेला हा पहिला यश. 43 लॉस ऑफ 1 विकेट. येऊ द्या डीजे. युनिक लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं, बराचसा वेळ या बॅटरकडे आपल्याला पाहायला मिळाला. वेट केला, वॉच केला, तदनंतर मात्र बॅटची तलवार खऱ्या अर्थाने जशा पद्धतीने फिरवली आहे ना, कमालीचा फलंदाज पाहायला मिळाला आहे. कमलेश बनगे कास पठारचा बाहुबली म्हणून ओळखला जातो. हाईटचा एक चांगला इम्पॅक्ट त्यांना यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. योगेश यांच्यावरती खऱ्या अर्थाने प्रहार चढवलेत.
डेथ ओव्हर स्पेशलिस्टच्या अगेन्स्ट अशा पद्धतीने गोलंदाजी मी नक्कीच कुठेतरी मिस करतोय. डेथ ओव्हर गोलंदाज म्हटलं तर यॉर्कर हे प्रामुख्याने पाहायला मिळतात, स्लोवर यॉर्कर. मात्र यावेळी शॉर्ट लेंथवरती गोलंदाजी, एक कल्पनेच्या पलीकडचं क्रिकेट. येस, दॅन टाइम पहा इथे यावेळी कमबॅक केलं गेलंय. जसं म्हटलं तसं त्याने कमबॅक केलाय. डेथ ओव्हर यासाठी कॉटन बोल्ड झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि क्लीन बोर्ड होताना पाहायला मिळालेत. आणि दरम्यान मात्र विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन कमलेश भनगे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. आहोत त्यासाठी आपण लॉट सोडवणार आहेत आणि दुसरी फेरी आहे ती आपण 3 षटकांची खेळवणार आहोत. कारण सकाळच्या सत्रामध्ये थोडासा विलंब झाला आणि म्हणूनच आता दुसऱ्या फेरीच्या मॅचेस आहेत त्या 3 षटकांच्या आपण खेळवणार आहोत. आता मात्र आपण लॉट्स पाडूया. सर्व संघाचे कॅप्टन आले तिथे. येस, अगदी पहिल्या 2 चिट्स उचलल्या जात आहेत दुसऱ्या फेरीसाठी. पहिला राऊंड कोणाचा असेल तर नक्कीच पहिला राऊंड आहे दुसऱ्या फेरीतील चोरगेवाडी विपक्ष दहिवड असा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चोरगेवाडी विरुद्ध दहिवड. दुसरा सामना असेल एका टीम्सला मात्र बाय मिळणार आहे. अर्थातच जी बायची टीम असेल तो दुसरा सामना जिंकलेला असेल. दुसरा सामना असेल कासानी विपक्ष सारकळ कडववाडी हा सामना असेल दुसरा. तिसरा सामना असेल दुसऱ्या फेरीमधील दुसऱ्या फेरीतील अर्थातच सारकळ वाघजाई विरुद्ध विजेता संघ. जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय शिवतेज पारांबे विरुद्ध डीजे सांबरवाडी तो संघ मात्र वाघजाई सारकळ संघासमोर खेळेल. आणि सावली संघाला बाय मिळालेला आहे. सावली संघाने दुसरी फेरी जिंकलेली आहे. अभिनंदन सावली संघ. आता इथून पुढे या मॅच नंतर आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. विजेत्या संघांचं असेल ते अभिनंदन. आता मात्र आपण जाणार आहोत सेकंड इनिंगकडे, जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. दुसऱ्या इनिंगकडे आपण जातोय. तत्पूर्वी मात्र तुषार सर थँक्यू सो मच. आणि मधल्या इनिंगमध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत. चोरगेवाडी विपक्ष दहिवड दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आमच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष सागरदादा कदम यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. चोरगेवाडी विपक्ष दहिवड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज लवकर या. कॅमेरामॅन प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कॅमेरा दाखवायचा आहे. कॉल कोण देणार, चोरगेवाडी की दहिवड? दहिवड संघाचे कॅप्टन मात्र कॉल करतील. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. आता मात्र उत्कंठा शिकेला पोहोचलेली आहे दुसऱ्या फेरीची. दहिवड संघ कॉल करेल. कॉइन स्पिन काटा असा कॉल केलेला आहे. आणि अर्थातच
छापा आलेला आहे. चोरगेवाडी टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्यात. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. चोरगेवाडी टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आवाज ऐकूया शैलेशजी जाधव सर यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता मात्र पूर्वार्धामधला खेळ संपलाय. उत्तरार्धाकडे आपण जातोय. सेकंड इनिंगचा थरार पाहायला मिळेल, जिथे 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीला आलेले फलंदाज स्ट्राईक एंड वरती नागेश आणि दरम्यान मात्र दुसऱ्या बाजूला राकेश. नागेश आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अजित हा गोलंदाज पाहायला मिळालाय. अजित ढवळे हे नाव आलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये होईल या क्रिकेटच्या थराराला सुरुवात. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा हा बॉल. पंचांनी सांगितलंय वाईट +1 अशा 2 धावा अंकित होतील. या 2 धावेने धावफलकाचा श्री गणेशा वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. येणारे बॉल 24 बनवायचे आहेत, त्यात 54. हो, यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. स्ट्रेट हिट क्षेत्रक्षेत्र येतील, फील्ड करतील. 1 धावेवरती समाधान आणि बॅटने येणारी ही पहिली धाव. त्याचबरोबर समर्थ प्रतिष्ठान सातारा उपाध्यक्ष आदरणीय श्री लक्ष्मण दादा देवरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचबरोबर देवकल गावची रणरागिणी, जिने मात्र टेनिस बॉल क्रिकेटला खऱ्या अर्थानं देवकल गावच्या टीममधून खेळण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, अर्थातच सुचिता ताई स्वामी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनर्ष एकदा आम्ही असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. ऑल टू कॉम्बॉक्स. कम्मालीचा फटका ओव्हर दी पॉइंट्स. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज ज्यावेळी शॉर्टलेनचा बॉल हाताळतात त्यावेळी बॅकफूट वरती जाऊन ओव्हर दी कव्हर. आता मात्र कोण घेऊन जाणार इथून फॉर्च्युनर, हे देखील आमचं डीजे मास्टर सांगतोय. चर्चा होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना अजित ढवळे यांच्यावरती चढवलेला प्रहार. स्ट्राईक एंड वरती राकेश. हो, यावेळी मात्र बाडफाडच्या दरम्यान मात्र नक्कीच इथे डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक देखील केलंय. खोलवर पद्धतीचा बॉल आणि खोलवर पद्धतीच्या बॉल वरती कुठेतरी डॉट बॉल येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा उच्चांक. हो, यावेळी आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान मात्र डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 1 धाव घेतले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. बॅकअप मिळालाय. 1 धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धाव संख्या 8 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलाय. अंतिमचे 2 बॉल जे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळतील. हो, यावेळी पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्ट्रेट हिट. बॅकअप देत असताना कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, मात्र त्याचा कोणताही तोटा होणार नाहीये. बॅकअप मिळालं दरम्यान आणि धावसंख्येमध्ये 1 ने भर. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे धाव संख्या 9 या आकड्यावरती आहे. 56चा पाठलाग करायचा आहे. 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. स्ट्राईक एंड वरती बॅटर राकेश घाडगे मैदानाच्या आतमध्ये. चर्चा होईल राकेश या नावाची. चला, थोडंसं स्पीडअप घ्या. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. बराचसा वेळ घेतलाय. जवळजवळ 3:10 अवधी झालाय. हो, यावेळी मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव संख्या अंकित केली जाईल. डबल डिजिट मध्ये धाव संख्या एका षटकाच्या पश्चात, म्हणजेच येणारे 18 बॉल आणि समीकरण आहे ते 46. दहा धावा धावफलकावरती. मित्रांनो, आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही स्पेशल नसाल तर आम बनून राहाल. आम बनकर अगर आप रहोगे तो लोग अचार बनकर आपको बेचेंगे. मित्रांनो, स्पेशल बना.
मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ करत असताना काहीतरी स्पेशलिस्टी दाखवा. आणि अनेक वेळा असं म्हटलं जातं ना की विरासत में हमें जागीर सोना चांदी कभी मिले या ना मिले मगर जिम्मेदारी हमेशा मिलती है. म्हणूनच मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खेळ असा खेळा ना तो जिम्मेदारीने खेळा. येणारे बॉल 18 आहेत, बनवायचे आहेत 46. समीकरण अशा पद्धतीने रंगेल इथून पुढे. हो यावेळी मात्र अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. यस 11 धावा धावफलकावरती. येणारे 17 बॉल 45 ची गरज आहे मॅच. आता मात्र शिवतेज टीम यांना मात्र प्रयत्न करावे लागतील. थोडीशी लांब होताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना शिवम एक लहानसा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो काय. गोलंदाजीची जिम्मेदारी मात्र यावेळी पहा शॉट पुल पुल वॉज सक्सेसफुल. कम्मालीचा हा फटका. असं म्हटलं जातं ना चलो आज फिर थोड़ा सा मुस्कुराते हैं, बिना माचिस के जो लोग होते हैं ना उन्हें फिर से जलाते हैं. हा जळवणारा खणखणीत षटकार. घाडगे यांच्या बॅट मधून कम्मालीचा. यावेळी राकेश यांच्या बॅट मध्ये काय पाहायला मिळालं तर राकेश यांच्या फलंदाजीमध्ये वेगळं पण काय पाहायला मिळालं. विनोद दादा काही खेळाडू असे देखील आहेत ज्यांच्या खेळामध्ये स्पार्क असतो, त्यांच्या क्विकनेस हा यावेळी पाहायला मिळाला. या खेळाडूकडे तो क्विकनेस आहे. आणि दरम्यान मात्र पहा हो 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 यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने आणखी एक आसमानी तिलस्मानी ठोकला ना तो चौकार. 4 धावा. उभे केलेत या गोलंदाज या फलंदाजाने. नाव आहे राकेश घाडगे. या फलंदाजाकडे नजरा वळवल्यात, माना फिरवल्यात. या मॅचला दशा आणि दिशा देणारं काम तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. जिथे 6 बॉलच्या पाठीमागे 15 धावा त्यांनी बनवल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा निघेल शिवम. शिवम वरती अटॅक केला गेलाय. हो यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक धाव घेतले, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. म्हणूनच म्हटलं आता ना मित्रांनो की जुनून और हौसला और पागलपन ये कामयाबी के 3 रत्न हैं. अगर वो आपके पास है ना तो कामयाबी आपके साथ है. या 3 नयनांनी तुम्हाला पाहावं लागेल या स्पर्धेकडे. मात्र स्ट्राईकला नागेश. हो यावेळी शरीराचा वेध घेणारा हा बॉल लेग बाईट स्वरूपामध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव अंकित केली जाईल. आणि एका धावेने आता मात्र स्कोर कार्ड वाढलाय. तो जाऊन पोहोचलाय 23च्या घरामध्ये. येणारे बॉल शिल्लक राहिलेत. आता चर्चा होते 13 बॉलच्या पाठीमागे 33 धावा. 13 बॉल्स रिमेनिंग. मस्ट असतील त्या 33. कंपल्सरी चेस या टुर्नामेंटचा नियम. आमची रणरागिणी खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आज उपलब्ध राहिली आहे. तिचा खेळ पुन्हा एकदा आम्हालाही पाहायला आवडेल. चर्चा होते त्या नावाची. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. बॉल पोहोचवा. आयोजन कमिटीला विनंती आहे थोडेसे बॉल पोहोचवा. चला स्पीडअप घेऊया. मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करतोय. 23 धावा धावफलकावरती लगावल्या. 13 बॉल आणि 33चं समीकरण समोर आलेलं आहे. आतापर्यंत 11 बॉलचा खेळ संपला. त्याच्यावरती या बॉलवरती मात्र असेल तो मस्ट चौकार किंवा षटकार. शिवम याने मात्र डॉट काढला तर संघासाठी आणखी एक मेजवानी मात्र समोर आहे नागेश. हो 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 यावेळी उडवला
लेफ्ट केलाय आणि त्याने सांगितलंय, अरे सफलता पाने के लिए जेब में गांधी हो ना हो मगर दिल में आंधी होनी चाहिए. आंधी आली आहे मैदानाच्या आतमध्ये, फटका जोरकस आहे आणि ठोकला ना तो षटकार आहे. या षटकाराने मात्र धाव संख्या 29. मध्ये व्यासपीठावरती तर मास्टर माइंड आम्हाला पाहायला मिळालाय. गोगावले साहेब आहेत आणि मास्टर माइंड खेळी त्यांनी केली आहे. चर्चा होईल या 40+ मॅच मध्ये. विनोद दादा यांच्या नावाची चर्चा झाली आणि का होऊ नये. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि बनवायच्या आहेत त्या 27 धावा. 12-27चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. आतापर्यंत खेळ झाला तो 12 बॉलचा. 12 बॉलच्या पाठीमागे 29 धावा धावफलकावरती आहे. म्हणजे आतापर्यंत ही मॅच 50-50 पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत ही मॅच दोन्ही संघाकडे समतोल आहे. तराजूचं कोणतं पारडं जड होईल हे पाहावं लागेल. एका बाजूला आपण संघ पाहिला ना तर नाव आहे DJ सांबरवाडी, तर दुसऱ्या बाजूला शिवतेज पारंबे. या दोन टीम मधला खऱ्या अर्थाने कलंगी तुरा चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये कशमकश आहे, लढत आहे. गोलंदाज कमलेश. हो, यावेळी मात्र पद्धत आली त्याचा उपयोग. त्यानंतर मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. समीकरण बदललाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 26. 11-26चं इक्वेशन स्ट्राईक एंड वरती. आता मात्र येतील ते नागेश. 5 बॉल 9ची धाव संख्या त्याने बनवली आहे. तो देखील कमी नाही आहे. नेहमीच म्हटलं आता ना, ओ यावेळी चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन बीट केला. यस, मात्र यष्ट्यांचा वेध. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कहाणी में ट्विस्ट. अनेक वेळा आपण पाहतो असं म्हटलं जातं ना की रास्ते में कितने भी मुश्किलें क्यों ना आए. अरे रस्त्यामध्ये कितीही अडचणी का येऊ नयेत, जोपर्यंत मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत मी थांबण्याचं नाव घेणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाहीये, लढायचं आहे. उंच झेप घ्यायची आहे, शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. न्यू बॅटर आलाय, नाव आहे अमोल शेडगे. अमोल आता मात्र शांत आणि संयमी खेळाडू. अमोल हा एखादा व्यक्ती जेवढा शांत असतो ना तेवढाच तो घातक असतो. नेहमीच पाहायला मिळालंय. सकाळच्या सत्रामध्ये चर्चा झाली अमोल या नावाची. अमोल हा खेळाडू आहे ना तो शांत आहे, संयम आहे, वेट आहे, वॉच आहे. क्षणार्धामध्ये मॅचचं गणित बिघडवू शकतो, बदलू शकतो. मात्र गोलंदाज कमलेश देखील कमी नाही आहे. कमलेश देखील चातुर्य आहे, चाणक्य आहे. त्याला बाहुबली का म्हटलं जातं त्याचं प्रत्यक्ष दिलंय त्याने. मात्र पुढचा बॉल आता कशा पद्धतीने हाताळला जाईल हे पाहावं लागेल. 30 धावा धावफलकावरती लगावल्यात. येणारे 10 बॉल 26ची गरज आहे. या बॉलवरती मस्ट असेल तो षटकार. कमलेश निघाल्यात अमोल साठी. हो, यावेळी डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल. कॉलिंग आलं इथे व्हाईट बॉलचं. येणारे 10 बॉल आणि 25ची मॅच हाय व्होल्टेज आहे. हो, यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी आहे. बॅकअप येणं फार गरजेचं होतं, ते मिळालंय. आणि दरम्यान मात्र 1 धाव. 9 बॉलच्या पाठीमागे 24चं समीकरण आलंय. 9 बॉल्स रिमेनिंग. मस्ट असतील त्या 24. 4 मोठे प्रहार मॅच फिनिश करू शकतो. फलंदाजीसाठी आलेला राकेश घाडगे जो आघाडीला आलाय. 8 बॉलच्या पाठीमागे 17 धावा त्याने बनवल्यात. पुढचा बॉल
हो यावेळी मात्र पद्धत आली त्याचा उपयोग ओव्हर स्टेपिंग आणि दरम्यान मात्र एक धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न काय घडलाय तिसरीचा प्रयत्न होईल का इथे चूक झाली आहे. यस 2च धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेने मात्र स्कोर कार्ड मध्ये बदल. 8 बॉल 22चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना की करियर के चक्कर में घर छोड़ दिया. अरे दोस्तों करियर के चक्कर में हमने घर छोड़ दिया और लोग बोलते हैं मजे है तुम्हारे. मैदानाच्या आतमध्ये मजा नाही आहे. क्रिकेटचा खेळ एवढा सोपा नाही आहे. चर्चा होते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे फलंदाज. हो यावेळी मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. काय करावं कसं म्हणावं. मैदानाच्या आतमध्ये या चुकीला माफी नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र तिसरीच देखील संधी शोधली जाते. मात्र पहा अमोल शेडगे यांसाठी सन्माननीय श्री शिवांश शेठ सागर उंबरकर यांस करून नाम ही ब्रँड है असं म्हटलं जातं आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अमोल साठी आहे. प्रत्येक षटकारासाठी चर्चा होईल. पुढचा बॉल हो यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिलाय. यस एक धाव. असं म्हटलं आता ना की तुम्हारा मुकाबला तुम्हारा खुद से है. स्वतःशी स्वतः मुकाबला करा यश मिळेल आणि यश नक्कीच मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक राहिलेत ते 6 बनवायचे आहेत. 19 ची मॅच. चेक. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी जांभळमोरे गावातील ग्रामस्थ येथे उपस्थित आहेत. जांभळमोरे ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष आदरणीय श्री रोहिदास श्रीरंग जांभळे. त्याचबरोबर कनेर ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय श्री योगेशदादा भरत जांभळे आणि त्याचबरोबर जांभळमोरे ग्रामविकास मंडळ सचिव अंकुश बाळू शेलार आणि जांभळमोरे गावचे युवा कार्यकर्ते लहू शेलार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी. थँक्यू सो मच. ऑल टू कॉम्बॉक्स. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 19 ची मॅच. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला तयार व्हा. संघर्ष इथून पुढे. 6-19 ची मॅच. स्ट्राइक एंड वरती राकेश घाडगे. पहिलाच बॉल भन्नाट वेग. पंचांनी सांगितलं ओ माय गॉड कहाणी में ट्विस्ट नो बॉल. यस इथे थ्रो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आता मात्र इथे नाही दिवाळी आणि दसरा तरी देखील मिळालाय बोनस. शेवटच्या षटकामध्ये या डिसएडव्हान्टेज पाहायला मिळालाय. फ्री हिटचा बॉल. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 16 ची गरज आहे. 6-16 3 धावा अंकित केल्या गेल्यात. 6-19 ची मॅच. मागे 1 धाव डिक्लेअर आहे का पंच. येस म्हणजे 6 बॉल 15 ची मॅच. 6-15. यस इथे यस पंच कॉलिंग घेतलंय. यस डिक्लेअर झोन मध्ये 1 नो आणि त्या 2 अशा 4 धावा अंकित केल्या म्हणजे समीकरण बदललंय. 6 बॉल आणि धावसंख्या बनवायची आहे 15. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती निखिल हे नाव आलेलं आहे. 6-15 ची मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. हो 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 यावेळी पहा हा फटका. या पठ्ठ्याने सांगितलंय अरे लढना तो हर मोड़ पे है प्रभु. अरे लढना तो हर मोड़ पे है प्रभु. बस लढना सीख गए तो बढ़ना भी सीख गए. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या सरळ भरारी घेते.
एक हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत, फक्त 9. 5-9 ची मॅच, टेन्शन वाली मात्रा मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच बॉल आलाय, अंपायर मॅच बॉल आलाय. येस, येणारे 5 बॉल बनवायचे आहेत. 9 एका बाजूला डीजे सांबारवाडी तर दुसऱ्या बाजूला शिवतेज पारंबे. या दोन टीम मधलं हे खऱ्या अर्थाने कडवं युद्ध आहे. इथे एकामेकावरती केल्या जात आहेत कुरघुड्या. येस, पुढचा बॉल ओव्हर द विकेटने निखिल. हो, यावेळी मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर. वाईड +1, दुष्काळात 13वा. येस, 2 धावा. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत, फक्त आणि फक्त 7. म्हणूनच म्हटलं आता ना तुषार सर, असं म्हटलं आता, अरे जीप फट जाएगी, अरे जीप फट जाएगी, मसाला मत मिलाना शक्कर में, बहुत बहुत दिनों बाद मिले हो, अब आ जाओ टक्कर में. टक्कर मध्ये आलेत दोन्ही खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये भिडलेत. हो हो हो, यावेळी इनसाइड आउटचा फटका, अनधडक पोझिशन, क्षेत्ररक्षक आहे. वाह, कम्मालीचा झेल. बॅक टू द पवेलियन, कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद. अरे मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा, मगर इस नक्कीच असं म्हटलं जातं ना, मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा. अरे मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा, मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती कत्ल केलाय, खून केलाय चौकाराने. मात्र धावसंख्या वाढवली आहे. मॅच मध्ये आता ट्विस्ट. 3 बॉल 3 हे इक्वेशन आलंय. निखिल पोकळे यांनी 2 बॉल वरती 2 विकेट घेतले. SRS यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज, म्हणजे प्रत्येक विकेटला 1000 रुपये. यस, यावेळी मात्र सूर्यकांत. ओ माय गॉड, कहाणी में ट्विस्ट. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक विकेट. पहा, निखिल देखील सांगतोय, अरे जमी पर पाव रखा है. यस, 2000ची आता मात्र बोलवाली आहे आणि त्यांनी सांगितलंय, अरे जमीन पर पाव रखा है, नजर आसमान पर है, तू खेल खेल मेरे यार, तेरा पाला निखिल से है. निखिल मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज मुकाबला असं म्हटलं जातं ना, चर्चा होईल. निखिल, तुम्हाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. SRS साऊंडच्या माध्यमातून या बॉल वरती विकेट मिळवा. मात्र फलंदाजासाठी एवढंच सांगेन, अरे समंदर के तूफानों में अटकी पड़ी तेरी नैया है, तू कोशिश कर, तू मेहनत कर, ये वक्त बड़ा शातिर है, इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है, ये खेल वक्त का है मेरे दोस्त, जो वक्त से लड़ा वो सबसे बड़ा. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 3 ची गरज.
निघालाय गोलंदाज. हो यावेळी डाऊन द ग्राउंड. पहिली धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न होईल. हो यावेळी मात्र काय घडलंय, रनआउटची संधी आणि संधी हुकली. आता मात्र एक बॉल एक ची गरज. एक बॉल एक ची गरज. मैदानाच्या आतमध्ये चित्त थरारक. मित्रांनो, ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दोन्ही टीम्स साठी कमालीचा खेळ केलाय. दोन्ही टीम्स विनर आहेत. इथे मात्र आता शेवटच्या क्षणापर्यंत अनेक वेळा अनेक ठिकाणी ज्यावेळी वर्ल्ड कप मधून टीम बाहेर होते त्यावेळी फलाट क्रमांकाचा मेसेज पडतो. स्टेटस वरती पडत असलेला फलाट क्रमांक कोण घेरी जाईल हा देखील एक प्रश्न आहे. एका बाजूला आपण पाहतोय डीजे सांबरवाडी तर दुसऱ्या बाजूला शिवतेज पारंबे. अंतिमचा बॉल, हृदयाचे ठोके चुकवणारा हा बॉल. चला वेग वाढवा. अंतिमचा बॉल, हृदयाचे ठोके चुकवणारा हा बॉल. उत्कंठा वाढली आहे. एक बॉल एक ची गरज. एक बॉल एक. शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल. सिली क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पहा, अनेक खेळाडू आहेत. चला वेग वाढवा. एक बॉल. मित्रांनो, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. एक बॉल एक ची मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती निखिल तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे प्रथमेश. प्रथम आलाय तो. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा त्याने बनवल्यात. एक बॉल एक ची गरज. सगळे खेळाडू 38 सर्कल मध्ये जणू अम्ब्रेला प्रोडक्शन दिलं गेलं. ओहो यावेळी पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळी मात्र या खेळाडूने सांगितलं, अरे तेरे ट्वीट को मैंने रिट्वीट कर दिया, तुझसे पहले मैंने तुझे चीट कर दिया. व्हाट्सएप हो या फेसबुक, वहां पर ब्लॉक करके मैंने तेरा नंबर ही डिलीट केला. फिनिश केलाय, संपवलाय, खल्लास केलाय हा खेळ. विनिंग टीमचा असेल ते अभिनंदन. पराभूत संघाला मात्र करूया कौतुक. काय कम्मालीचा खेळ केला या दोन्ही खेळाडूंनी. मात्र या स्पर्धेला आनंद दिला आणि हाय व्होल्टेज मुकाबला. जाऊया डीजे अद्वैत कडे.